नमस्कार. गीतेवर गप्पा या आपल्या सत्रात 8व्या सेशनमध्ये इंटरव्हल पूर्वी सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण लोकांचे प्रश्न चर्चेला घेतलेले आहेत. गेल्या सेशनमध्ये आपण विपिनचे काही प्रश्न त्याच्यावर चर्चा केली आणि सुरेंद्रच्या प्रश्नावर चर्चा करायला सुरुवात केली होती. आणि या सेशनमध्ये माझा असा हेतू होता, की सुरेंद्रच्या प्रश्नाला कंप्लीशन देऊन मकरंदचा प्रश्न म्हणजे मेडिटेशनवर किंवा नामस्मरणावर त्याच्यावर चर्चा करायला सुरुवात करू. पण अनफॉर्च्युनेटली मकरंद हॅज सम मेडिकल इश्यूज बिकॉज ऑफ विच ही इज नॉट अटेंडिंग दिस पर्टिक्युलर सेशन. होपफुली फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स ही विल बी ऑन बोर्ड अगेन. तर विशिंग हिम अ स्पीडी रिकव्हरी. आता आपण सुरेंद्रच्या प्रश्नाला जास्त त्याच्यावर चर्चा करू म्हणजे आपल्याला इन्साइट्स मिळतील. आणि जर वेळ उरला तर मग आपण मकरांच्या प्रश्नालाही सुरुवात करायला त्याच्यावर चर्चा करायला सुरुवात करू. तर बेसिकली लास्ट सेशनमध्ये टुवर्ड्स दी एंड आपण बघितलं की आपलं मन जे आहे त्याचे कसे 3 भाग पडतात. म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड. आणि याच मनाचे जर 2 भाग करायचे झाले तर आपल्याला कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असेही 2 भाग करता येतात. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अनकॉन्शियस माइंडचे सबकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड असे 2 वेगवेगळे भाग आहेत. आणि याखेरीज आपलं कॉन्शियस माइंड हे तर असतंच. आणि त्याचं आपण थोडंसं ते समजण्यासाठी एक मेटाफर घेतली होती. एक एक्झाम्पल घेतलं होतं, की जसं एखाद्या कॉम्प्युटरला सीपीयू असतं, की जिथे ॲक्चुअली मेमरीतून ॲप्स लोड करून एक्झिक्यूट केले जातात. तर दॅट सीपीयू इज इक्विव्हॅलंट टू अवर कॉन्शियस माइंड. त्यानंतर ज्या हार्ड डिस्कमधून हे सगळे ॲप्स आणि डेटा लोड केला जातो, दॅट इज कॉम्प्युटर्स ओन लोकल डेटा स्टोरेज अँड दॅट इज कॉल्ड एज सबकॉन्शियस माइंड. आणि समजा जर त्या कॉम्प्युटरचं इंटरनेटशी कनेक्शन जोडलं आपण वायफायच्या थ्रू किंवा इतर कोणत्याही माध्यमातून, तर तो कॉम्प्युटर इंटरनेटवरून पण डेटा ॲक्सेस करू शकतो. मग तर त्याचा आवाका, त्याची कपॅसिटी खूप वाढते. आणि दॅट इंटरनेट इज इक्विव्हॅलंट टू सुपर कॉन्शियस माइंड असं आपण बघितलं. आणि त्याच्या अनुषंगाने अल्लाउद्दीन आणि जिनी या दोघांचं उदाहरण घेतलं, की अल्लाउद्दीन हा जर कॉन्शियस माइंडचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, तर जिनी हा अनकॉन्शियस माइंडचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. असं आपण बघितलं आणि त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा बघितले. म्हणजे कसं, की अल्लाउद्दीनचं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य म्हणजे अल्लाउद्दीनला फ्री विल असते आणि डिसिजन मेकिंग पॉवर असते आणि चॉईस असतो. आणि अल्लाउद्दीन जे काही करायचं असेल त्याच्या आयुष्यात, त्याच्यावर डिसिजन घेऊन तो एक सूचना देऊ शकतो जिनीला, की "बाबा, मला राजकन्याशी लग्न करायचंय. आता ते लग्न तू कर." किंवा "आता मला महालात झोपडीतून महालात राहायला जायचंय, तर तो तू महाल माझ्यासाठी बांध." असे डिसिजन घेऊन तो इन्स्ट्रक्शन्स पास करतो. पण अल्लाउद्दीनकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर ही खूपच कमी असते. ही त्याची फ्लिप साइड आपण बघितली. आणि त्या जेनीची काय दोन्ही साइड्स आपण बघितल्या. तर जेनीकडे एक्झिक्युशन पॉवर ही खूप जास्त प्रमाणात असते. आणि गेल्या वेळेला जस्ट चर्चेसाठी किंवा आपल्या समजुतीसाठी आपण असं म्हटलं, की जेनीकडे इन्फायनाईट एक्झिक्युशन पॉवर असते. म्हणजे अल्लाउद्दीनने जरी सांगितलं जिनीला, की "तू मला मंगळावर नेऊन तिकडे बंगला बांध माझ्यासाठी." तर जिनी ते करू शकेल. असं त्या गोष्टीत आहे. आणि ती जिनीची पॉवर आहे. तो त्याचा प्लस पॉइंट आहे. हे आपण बघितलं. पण त्याची आता फ्लिप साइड काय आहे जिनीची, की त्याला डोकं नाही. तो मठ्ठ आहे. तो डिसिजन घेऊ शकत नाही. तो विचार करू शकत नाही. आणि तो म्हणूनच त्याच्याकडे विचारशक्ती नसल्यामुळे अ, तो अल्लाउद्दीनने जी सूचना दिली आहे ती तंतोतंत पाळतो. त्याला अजिबात तो क्वेश्चन करत नाही, की अल्लाउद्दीनने समजा त्याला सांगितलं, की "बाबा मंगळावर जाऊन महाल बांध." तर जिनी असं नाही त्याला विचारणार, की "अरे मंगळापेक्षा मग
चंद्रावर जास्त चांगलं असेल किंवा मग पृथ्वीच काय वाईट आहे वगैरे असं नो क्वेश्चन्स आस्क्ड. कारण त्याला म्हणजे अल्लाउद्दीन रिप्रेझेंट्स निर्णय क्षमता आणि जिनी रिप्रेझेंट्स कार्यक्षमता. म्हणजे अल्लाउद्दीन रिप्रेझेंट्स डिसायसिव्ह पॉवर ऑफ अवर माइंड और डिसिजन मेकिंग पॉवर ऑफ अवर माइंड आणि अनकॉन्शियस माइंड रिप्रेझेंट्स एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ अवर माइंड. असं आपण गेल्या वेळेला बघितलं. आता ही चर्चा इथून थोडी पुढे घेऊन जाऊ. 2-3 मुद्दे आणखी स्पष्ट करू या बाबतीत. म्हणजे मग आपल्याला काही ह्या नुसत्याच एवढ्या इन्फॉर्मेशन मधून काही गैरसमज जे निर्माण होऊ शकतात आपले. म्हणजे काही आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन मिळाली, पण काही गैरसमजही यातून निर्माण होऊ शकतात. तर ते संभाव्य धोके किंवा पोटेन्शियल ट्रॅप्स आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला पोटेन्शियल ट्रॅप मला तुम्हाला असा निदर्शनाला आणून द्यायचा आहे, की जे गेल्या वेळेस आपण आपल्या समजुतीसाठी अझम्पशन केलं होतं, की ह्या जिनीकडे इन्फायनाईट पॉवर आहे आणि बस अल्लाउद्दीनने सांगण्याचा अवकाश, की जिनी तो काही करू शकतो. तर हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन गेल्या वेळेस आपण आपल्या समजुतीसाठी केलं होतं. आता मी तुम्हाला रियालिटी सांगतो. रियालिटी अशी आहे, की जिनीची पॉवर जी असते, ती अल्लाउद्दीनच्या एक्झिक्युटिव्ह पॉवरपेक्षा खूप जास्त असते हे खरं आहे. म्हणजे एक्सपोनेन्शियली जास्त असते हेही खरं आहे. पण ती इन्फायनाईट असते हा समज मात्र चुकीचा आहे. आणि ती जी पॉवर असते त्याला लिमिटेशन्स असतात. कदाचित खूप जास्त लिमिटेशन्स असतील. पण लिमिटेशन्स असतात. त्यामुळे तो काहीही करू शकतो अक्षरशः हा समज बरोबर नाही. त्याचं एक आणखी उदाहरण मी घेतो. जेव्हा आपण बाहेर पडतो ना, आता हल्ली जीपे वगैरे आलंय, यूपीआय आलंय. त्यामुळे हल्ली तर जरा वेगळं झालंय. पण पूर्वी काय करायचो? पूर्वी आपण बाहेर पडताना खिशात आपल्या पाकीट असायचं पैशाचं. आणि मग त्यामध्ये काहीतरी कॅश भरून घ्यायचो आपण. समजा आपण 2-3 कामं योजली असतील, की हां, आता आपण बाहेर पडू, सुट्टी आहे जरा, तर भाजी घेऊन येऊ किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल आलेलं आहे ते भरून येऊ. पूर्वी लाईटीत उभं राहून आपण इलेक्ट्रिसिटी बिल भरायचो. त्या दिवसांबद्दल मी बोलतोय. आणि म्हणून आपण आपल्या पाकिटामध्ये किती लागेल मला साधारणतः ₹100-150 ची मी भाजी घेईन आणि ₹600 इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे ते भरून टाकीन. म्हणजे ₹700 झाले प्लस ₹200-300 म्हणजे एक ₹1000 आपल्या पाकिटात घेऊन आपण बाहेर पडतो. तर आपल्या पाकिटाचं लिमिटेशन काय ₹1000 आणि ऍक्च्युअली आपल्या बँक अकाउंटमध्ये त्यावेळेस कदाचित ₹1,00,000 पण असू शकतील लिक्विड कॅश. तर ₹1000 हे कॉन्शियस माइंडची कपॅसिटी झाली. जशी त्या पाकिटाची कपॅसिटी ₹1000 म्हणजे आपण गेलो, इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, ₹100 ची भाजी घेतली आणि समजा येताना आपल्याला परत रिक्षाने यावंसं वाटलं, तर तितपत आपण उरलेल्या ₹300त करू शकतो. इतकी जड भाजी घेऊन चालत कशाला घरी जायचं. पण जर आपल्याला एखादं आपण पी.एन. गाडगिळांच्या दुकानासमोरून जात असलो आणि कुठचा तरी सेल लागला असला सोन्याचा, मंगळसूत्र महोत्सव किंवा तत्सम काहीतरी आणि समजा आपल्या बायकोचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस असला आणि आपण विचार करत आहोत बॅकग्राऊंडमध्ये, की हिला कोणती बरं छानपैकी गिफ्ट घ्यावी, काहीतरी सरप्राईज गिफ्ट घ्यावी आणि सडनली आपल्याला दिसलं, की अरे, पी-एन-जीमध्ये मंगळसूत्र महोत्सव चालू आहे आणि नाहीतरी ही म्हणतच होती, की हिला लांब मंगळसूत्र केव्हा ना केव्हा घ्यायचंय कारण ते तिला घालायला खूप आवडतं. म्हणून पटकन पी-एन-जीमध्ये जाऊन आपण मंगळसूत्र बघून ते खरेदी करू शकतो का? तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला मग त्या काळाचं बोलतोय मी. त्या काळात आपल्याला मग त्या बँकेतून पैसे काढून आणून मग मंगळसूत्र खरेदी करणं किंवा त्याला चेक लिहून देणं, की जो 3 दिवसांनी वटेल किंवा काही क्रेडिट कार्ड वापरणं. असं काहीतरी म्हणजे जसं आपल्या अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे आहेत आपल्या पाकिटापेक्षा, तसं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये एक्झिक्युटिव्ह कपॅसिटी खूप जास्त आहे, पण तिला लिमिटेशन्स आहेत. आता जर समजा कोहिनूर हिरा पी-एन-जीकडे विक्रीला असला, तर उद्या मी तो कोहिनूर हिरा घेऊ शकेन असं नाही.
याचं कारण माझ्या अकाउंटमध्ये माझ्या पाकिटापेक्षा खूप जास्त पैसे असले, तरी त्याच्यावर लिमिटेशन आहेच की. तर त्या पद्धतीने ते घेतलं पाहिजे, की सबकॉन्शियस माइंडकडे आपल्या खूप जास्त पॉवर असते. पण त्याच्यावर लिमिटेशन असतात. नाहीतर धोका कसा होतो ना, हे मी एक उदाहरण घेऊन स्पष्ट करेन. आणि हे खरं उदाहरण घडलेलं आहे बरं का. म्हणजे ते तुम्हाला लगेच कळेल आणि त्याच्याशी रिलेट करता येईल. अ, जर सबकॉन्शियस माइंडला इन्फायनाईट आणि सबकॉन्शियस माइंडला ऑलमोस्ट इन्फायनाईट पॉवर असते किंवा इन्फायनाईटच पॉवर असते. ह्या एका कन्सेप्टवर बऱ्याच लोकांनी खूप पैसा कमवलेला आहे. विक्री त्याची कितकी केलेली धिस कन्सेप्ट हॅज बीन सोल्ड अँड मॉनिटाइज्ड सो मच. आता मला त्यांच्यावर टीका नाही करायची, पण सिक्रेट या पुस्तकाविषयी तुम्ही ऐकलं असेल. कदाचित ते पुस्तक वाचलं असेल किंवा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे संबंध इंडस्ट्री उभी आहे या कन्सेप्टवर, की सबकॉन्शियस माइंडला इन्फायनाईट पॉवर आहे आणि तसंच लोकांनी बरंच त्याच्यावर त्याचं मॉनिटायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन केलेलं आहे. तर असेच एक हे एक आता मी खरं बोलतोय. खरी घटना तुमच्या समोर ठेवतोय, की एक असे मनाची शक्ती किती जास्त आहे, हे प्रमोट करणारे शिक्षक होते. मग आणि ते सांगायचे, की मनाची शक्ती खूप आहे, अल्मोस्ट अमर्याद आहे, वगैरे, वगैरे. मग एकदा त्यांना कोणीतरी सांगितलं, की आपल्या मनाची इतकी शक्ती आहे, तर मग आपण पक्ष्यासारखे उडू पण शकलो पाहिजे. मग ते उडू शकाल का तुम्ही? तर त्या गुरुजींचं आता मी नाव नाही घेणार आणि ते चांगलेच गृहस्थ होते आणि त्यांनी खूप जागृती केली, की मनाच्या शक्तीविषयी समाजात आणि चांगलं कार्य केलं. हे मी आधीच आवर्जून नमूद करतो. फक्त ते वाहवत कसे गेले, हे पण सांगतो आणि तसं वाहवत आपण जाणं चुकीचं आहे. हा ट्रॅप आहे, हे सुद्धा सांगतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी मी बोलतोय आणि आपण बॅलन्स्डच व्ह्यू त्याचा घेतला पाहिजे. तर अनफॉर्च्युनेटली काही जे लोकं असतात ना, की काही करून दुसऱ्याला चुकीचं कसं ठरवायचं. असे जे लोकं असतात त्यांना सांगितलं, की "ओह, तुम्ही म्हणता मनाची शक्ती एवढी आहे, तर मग उडू शकलो पाहिजे आपण." किंवा तुम्हाला जर ती मनाची शक्ती ॲक्सेस तुम्ही त्याला करू शकता, तर मग तुम्ही उडू शकला पाहिजे. आता आम्ही सबकॉन्शियसची पॉवर ॲक्सेस करू शकत नाही. आम्हाला ती थिअरी माहिती नाही, ती टेक्निक्स माहिती नाहीत, ती प्रोसेस माहिती नाही, त्याचा अभ्यास केलेला नाही आम्ही. आम्ही मूर्ख आहोत. पण तुम्ही तर उडू शकले पाहिजे. तर मग एकतर मान्य करा, की तुम्ही उडू शकता तुमच्या मनाची शक्ती वापरून किंवा मान्य करा, की मनाची शक्ती अमर्याद नाहीये. किंबहुना तुम्ही म्हणता जितकं वाढवून चढवून तितकी अजिबात नाहीये. आली का पंचायत आता इकडे आड आणि तिकडे विहीर. मग त्या गुरुजींनी चॅलेंज घेतलं. म्हणे, "नाही मी उडू शकतो. मी तुम्हाला उडून दाखवीन. पब्लिकली उडवून उडून दाखवीन." आणि मग कुठून उडायचं, काय करायचं हे सगळं करता ठरलं, की मंत्रालयापासून उडू आपण. मंत्रालयाच्या टॉपला जाऊ त्यावेळेला मंत्रालयाची जी काही बिल्डिंग असेल नरिमन पॉइंटला, तर त्या टॉपला जाऊन आपण उडून दाखवू. म्हणजे टॉपला टेरेसवर जाऊ आणि मग उडत, 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 उडत असे खाली जमिनीवर येऊ आणि हे सगळ्या लोकांसमोर पब्लिकली हा प्रयोग करू आपण. आणि मग सगळ्यांना दिसेल मनाची शक्ती खरंच काय आहे आणि त्यावेळेला मीडियाला पण बोलवू म्हणजे त्यांना जर शूटिंग करायचं असलं तर शूटिंग करतील आणि सगळ्या जगासमोर मनाची शक्ती सिद्ध होईल, की अमर्याद शक्ती आहे, काहीही करू शकतो. आणि ॲक्चुअली गेले की होते मंत्रालयाच्या टॉपला, टेरेसवर आणि सगळे मीडिया जमली. खाली सगळे लोकं वाट बघतायत, की आता हे उडत-उडत खाली येणार आणि मारली की त्यांनी उडी. गेस व्हॉट? बिचारे ते खाली येऊन म्हणजे त्यांचं त्याच्यात निधन झालं. म्हणजे ते उडी मारल्यावर ते नैसर्गिक जे नियम आहेत त्याच्यामुळे ते बिकॉज ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी ही जस्ट केम डाउन विथ अ थड अँड ही डाईड ऑन द स्पॉट. तर ते असं सगळं होऊ शकतं म्हणून मी मुद्दाम हा ट्रॅप तुम्हाला सांगितला, की मग त्यामुळे अल्लाउद्दीन आणि जिनी हे उदाहरण लक्षात ठेवण्यापेक्षा कारण जिनी गोष्टीतला जिनी काही करू शकतो ना. म्हणून मग आपण एक वेगळं उदाहरण आज घेणार आहोत. फॉर फर्दर इन्साईट. ते असं, की समजा मोदींनी ठरवलं, की पाकिस्तान मोदींनी असं आता मी त्यांचं नाव घेऊ नये कारण लोकांना वाटेल, की मी राजकारण याच्यात आणतोय आणि काही
कोणत्या पक्षाचा प्रचार करतोय, तसा माझा काहीच उद्देश नाही. आपण भारताच्या पंतप्रधानांनी असं म्हणूया, की कोणत्याही पक्षाचे असोत मग ते. हां, भारताच्या पंतप्रधानांना असं जर वाटलं, की आता पाकिस्तान पासून आपल्याला खूप धोका आहे, भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा सॉव्हरेनिटीला धोका आहे आणि आता पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय प्रोएक्टिव्हली इलाज नाही. नाहीतर मग भारताचं सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्वच धोक्यात येईल. म्हणून आता पाकिस्तानवर अटॅक केला पाहिजे. तर मग अशा वेळेस भारताच्या पंतप्रधानांनी एकटंच जाऊन पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलं, तर काय होईल? ऑब्व्हियस आहे ना, की म्हणजे एकटा पंतप्रधान, एकटा माणूस संबंध पाकिस्तान विरुद्ध काय करू शकणार? काहीच करू शकणार नाही. मग अशा वेळेस काय करतात पंतप्रधान? तर पंतप्रधान आपले सगळे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे चीफ्स बोलावतात. त्यांचे सिक्युरिटी ॲडवायझर्स असतील, त्यांना बोलावतात आणि मग ते संबंध परिस्थितीचा परामर्श घेऊन अतिशय बॅलन्स्ड असा डिसिजन घेतात, की आता आपल्याला पाकिस्तानला प्रोएक्टिव्हली नेस्तनाबूत केलं पाहिजे आणि मग सगळी जी मिलिटरी फोर्स आहे भारताचा, जो पंतप्रधानांच्या व्यक्तिगत शक्तीच्या हजारो, लाखो पटींनी जास्त आहे. तो एकत्र येऊन मग पाकिस्तानवर कारवाई केली जाते. आणि ती कारवाई ही एकटा पंतप्रधान जेवढा करू शकेल ना, त्याच्या हजारो, लाखो पटींनी जास्त इफेक्टिव्ह असते. पण कितीही हजारो, लाखो पटींनी ती इफेक्टिव्ह असली, तरी सुद्धा त्या कारवाईला मर्यादा असतातच. आणि त्यामुळे त्या कारवाईचा परिणाम काय होईल, हे सांगता येत नाही. म्हणजे काय, की भारत कदाचित युद्ध जिंकू शकेल पाकिस्तानची किंवा भारत कदाचित हरूही शकेल युद्ध, काही सांगता येत नाही. आहे की नाही? इट इज ऑल्वेज पॉसिबल. म्हणून जेव्हा कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, तेव्हा कृष्णाने त्याला गॅरंटी कोणत्याही प्रकारची दिली नाही. तो म्हणाला, "मला माहिती नाही युद्धात काय होईल, पण तू युद्ध केलं पाहिजेस. हेच बरोबर आहे." आणि म्हणून तो गीतेतला अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे, की "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसि महीम." म्हणजे कसं, की तू जर हे युद्ध तू कर आणि ह्या युद्धात जर तू तू जिंकशील किंवा मरशील. म्हणजे धिस इज फाईट टू डेथ. इस या उस अशी लढाई आहे. जिंकलास तर सबंध आर्यावर्ताचं म्हणजे इंद्रप्रस्थ आलं, त्यात हस्तिनापूर आलं आणि अनेक राज्य जी होती सगळ्या राजांची ती आली. त्याच्यावर तू राज्य करशील आयुष्यभर आणि एक मोठा अ, चक्रवर्ती सम्राट म्हणून तू उरलेलं आयुष्य म्हणजे तू म्हणजे काय? युधिष्ठिर किंवा पांडव बंधू. हे चक्रवर्ती सम्राट म्हणून संबंध आर्यावर्तावर राज्य करून चांगले सुखोपभोग घेऊ शकतील त्या राज्याचे. पण तो वा प्राप्स्यसी स्वर्ग. म्हणजे एक शक्यता अशी आहे, की तूही मारला जाशील. मी गॅरंटी देत नाही. मी फक्त बरोबर काय आहे तेवढंच सांगतो. पण लक्षात घे, की तू जरी मारला गेलास, तरी तू स्वर्गात जाशील. आणि असं पळून जाऊन वगैरे भेकडासारखा जगलास, तर या आयुष्यात आणि तुझ्या आयुष्यानंतर सुद्धा दुष्कीर्ती तुला प्राप्त होईल. म्हणजे लोकं तुला हसतील, म्हणतील वेडा आहे. स्वतःच्या बायकोच्या अन्यायाचा पण एवढा मोठा धनुर्धर म्हणवतो स्वतःला. पण त्याने काय केलं, तो शेवटी पळून गेला कौरवांना घाबरून. आणि संभावित जे लोक असतात, म्हणजे सभ्य जे लोक असतात, म्हणजे कॉन्शन्शियस जे लोक असतात, म्हणजे ते खरंच मनाने चांगले आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतणारे, आपलं चांगलं चिंतणारे आणि एक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा धरणारे जे लोक असतात, त्यांना दुष्कीर्तीपेक्षा मरण जास्त प्रिफर्ड असतं. म्हणजे एक वेळ मरण आलं तरी चालेल, पण दुष्कीर्ती नको. इतकं ते दुष्कीर्तीपासून कटाक्षाने दूर राहतात, सबंध आयुष्य. मग ती दुष्कीर्ती तुला प्राप्त होईल. म्हणून मी गेल्या कुठच्यातरी सत्रात म्हटलं होतं, की द बेस्ट आउटकम ऑफ डूइंग अ रॉंग थिंग इज स्टिल वर्स दॅन द वर्स्ट आउटकम कमिंग आउट ऑफ डूइंग द राइट थिंग किंवा उलटं म्हणायचं झालं तर द वर्स्ट आउटकम ऑफ डूइंग द राइट थिंग इज स्टिल बेटर दॅन द बेस्ट आउटकम दॅट मे कम आउट ऑफ डूइंग द रॉंग थिंग. तर हे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि तिथूनच तो
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा श्लोक आला. या श्लोकात सरळ 2 भाग आहेत, की इन युअर लाईफ, इन एनी सिच्युएशन, देअर इज अ पार्ट दॅट इज कंट्रोलेबल बाय यू, अँड देअर इज अ पार्ट बियॉन्ड दॅट which is out of your control. सो सायकोलॉजीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये किंवा लिडरशिपच्या कोणत्याही कार्यशाळेत म्हणा किंवा वर्कशॉपमध्ये म्हणा किंवा डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये म्हणा, द बेस्ट ह्युमन विजडम इज कंट्रोल द कंट्रोलेबल अँड ऍक्सेप्ट व्हॉट यू कॅनॉट कंट्रोल. याच्यापेक्षा चांगला सल्ला अजून मानव जातीला तरी सापडलेला नाही. ऑब्व्हियसली देर इज समथिंग दॅट यू कॅन कंट्रोल in terms of giving a response to the situation. And obviously there is something, ma faleshu kadachan, there is something beyond your control. त्यामुळे there are no guarantees in life. There are no guaranteed results. म्हणजे आता जर मी अमेरिकन ऍड्स पण म्हणजे तुम्ही ऐकलेले असतील, मी ऐकतो, आणि प्रत्येक अमेरिकन ऍड मध्ये एक शब्द असतोच की रिटर्न्स गॅरंटी. गॅरंटी हा शब्द अमेरिकन मार्केटिंग लोकांचा फार आवडता आहे, आणि ते ते अगदी ते ठोसून 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 तुमच्या मनावर हे करतात की दीज रिटर्न्स आर गॅरंटीड. आणि प्रत्येक वेळेला हा जेव्हा शब्द मी ऐकतो तेव्हा मला खूप हसू येतं की लाईफ इज नॉट अबाउट गॅरंटीज, लाईफ इज अबाउट प्रॉबेबिलिटीज. आणि जेव्हा हे लोक म्हणतात की सो मेनी पर्सेंट रिटर्न गॅरंटीड, तेव्हा ते लोकांना मिसलीड करत असतात आणि फसवत असतात. आणि आपल्याला गीता सांगते की मा फलेषु कदाचन, कोणताही रिझल्ट कधीच कोणत्याच सिच्युएशन मध्ये, तुम्ही कितीही केपेबल असा, काही असा, तुम्ही कृष्ण सुद्धा असा, कृष्ण असला तरी सुद्धा कृष्ण म्हणाला नाही, स्वतः कृष्ण पांडवांच्या बाजूने लढून सुद्धा कृष्ण म्हणाला नाही की पांडवांची विक्ट्री ना गॅरंटीड, असं अजिबात म्हणाला. तो म्हणाला मी काही सांगू शकत नाही, पण तू युद्ध कर, ते तुझ्या हातात आहे, ते कंट्रोलेबल आहे, ते मी तुला सांगू शकतो आणि तेच तू करायला पाहिजेस, कारण त्यातून काहीही जरी परिणाम आला तरी तो चांगला असेल, डोंट वरी. पण परिणाम काय येईल हे मलाही माहिती नाही आणि मीही गॅरंटी देऊ शकत. सो हा जो सबकॉन्शियस माइंडचा लिमिटेशन आहे, ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की येस, इट इज फार 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 मोर पॉवरफुल दॅन द कॉन्शियस माइंड अँड इट हॅज अ लॉट ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. पण देर इज अ लिमिट अँड यू कॅन नेवर supersede or overcome natural laws. Natural laws will prevail. Law of gravitation will prevail. If your body is designed not to be able to fly, you will not be able to fly, irrespective of the power of your unconscious mind. तर हा मुद्दा मला एक हायलाइट करायचा होता तुम्हाला सगळ्यांना की ठीक आहे, तुमच्या अनकॉन्शियस माइंडच्या एक्झिक्युटिव्ह पॉवरचा उपयोग करून घ्याच, आणि त्याच्यासाठी तर आपण त्याची फंक्शनॅलिटी समजावून घेतोय, पण त्याच्यात वाहवत जाऊ नका, कारण त्याच्यात धोका असू शकतो. हा मला तुम्हाला पहिला ट्रॅप हायलाइट करायचा होता, जो मला वाटतं मी केलेला आहे. याच्यात कोणत्याच राजकीय पक्षाचं मी समर्थन करत नाही, आणि इव्हन काही लोक जे याच्यात वाहून गेले आणि त्यांचं उदाहरण आपण बघितलं, त्यांना सुद्धा, त्यांच्याविषयी सुद्धा मला आदर आहे आणि त्यांना मी नमस्कारच करतो. पण जे त्यांच्या प्रारब्धात होतं ते शेवटी झालं. कधी कधी माणूस एखादी चांगली गोष्ट सांगताना सुद्धा वाहून जातो, आणि त्यामुळे कधी कधी अनडिझायरेबल आउटकम येऊ शकतात. त्याचंच हे एक उदाहरण म्हणून, ते एक्सेप्शन म्हणून आपण सोडून दिलं पाहिजे. पण त्यांचा जो मूळ मुद्दा होता की मनशक्ती, मनाची शक्ती आपल्याकडे आहे आणि त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या आपल्या आयुष्यात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. एवढं मी परत एकदा ठामपणे सांगतो. आता आपण पुढच्या लिमिटेशनकडे जाऊ. आपण ते परत अल्लाउद्दीन जिनीचं हे बघू. अल्लाउद्दीन म्हणतो मला राजकन्येशी लग्न करायचंय. लगेच जिनी गेला, त्याने राजकन्या आणून उभी केली आणि अल्लाउद्दीन राजकन्येचं लग्न झालं. अल्लाउद्दीन म्हणतो की माझ्याकडे राहायला महाल नाही, तर मला आता राजकन्येबरोबर राहायचं म्हणजे एक चांगलं अकोमोडेशन पाहिजे ना, मग तू महाल बांध मला. आणि मग जिनीने लगेच
एका दिवसात तो सगळा महाल सुसज्ज बांधून पूर्ण केला आणि मग अल्लाउद्दीन राजकन्येसह त्या महालामध्ये राहायला लागला. हे सगळं आपण बघतो. हे गोष्टीत खूप सिम्प्लिफाईड आहे आणि हे गोष्टीत खूप सोप्पं आहे. आपलं ॲक्चुअल आयुष्य हे जास्त कॉम्प्लेक्स आहे. हे तुम्हीही मान्य करा. कोणाचंही आयुष्य. लाईफ इज अ बिट मोर कॉम्प्लिकेटेड आणि आणि ते कॉम्प्लिकेशन ऑब्व्हियसली कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडच्या इंटरॅक्शनमध्ये कसं हँडल केलं जातं, हे आता आपण बघू. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय बघू, की कॉम्प्लिकेशन काय असू शकेल? तर कॉम्प्लिकेशन असं आहे, की कधी-कधी हे लाईफ इतकं आपल्याला गुगली बॉल टाकतं ना, की अल्लाउद्दीन जे इन्स्ट्रक्शन सतत पास करत असतो जिनीला, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येते. आणि ती कॉन्फ्लिक्ट म्हणजे 180 डिग्रीज ऑपोझिट इन्स्ट्रक्शन्स जिनीला दिल्या जातात. आणि मग जिनीने काय करावं? आता मी एक उदाहरण घेतो. म्हणजे मग तुम्हाला लगेच कळेल, की कशी कॉन्फ्लिक्ट येते आणि दॅट इस वेअर द रिलेव्हन्स ऑफ द होमवर्क दॅट आय हॅव गिव्हन कम्स इन. आता आपण एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली गोष्ट लक्षात घेऊ. गोष्ट म्हणजे स्टोरी ॲक्चुअली असं. हे खरी-खोटी मला माहिती नाही. कदाचित खोटीही असेल, कदाचित खरीही असेल. पण असं म्हणतात, की शिवाजी महाराजांना जेव्हा मिर्झा राजे जयसिंगांनी जेरीला आणलं आणि शेवटी त्यांना मिर्झा राजे जयसिंगांशी आणि दिलेर खानाशी तह करावा लागला. त्या तहाच्या अनेक अटी होत्या. म्हणजे 23 किल्ले स्वराज्यातले परत मग यांना द्यायचे आणि मग त्याच्यात एक अट आणखी अशी होती, की आग्र्याला येऊन औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी भेटायचं. तर ते मान्य करावं लागलं शिवाजी महाराजांना, कारण दुसरा काही इलाजच नव्हता ना. ती गोष्ट शिवाजी महाराजांनी मान्य केली आणि ते आग्र्याला निघाले आपल्या लवाजम्यासहित औरंगजेबाला भेटायला. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांना पूर्ण कल्पना होती, की हे लोकं सरळ नाहीयेत. ऑब्व्हियसली त्यांच्या मनात काळोबेरच आहे आणि अशी एक शक्यता निश्चित आहे, की आपण आग्र्याला गेल्यावर आपण परत येऊ शकणार नाही. त्याच्या आधीच हे लोकं आपला काटा काढतील. याची पूर्ण कल्पना शिवाजी महाराजांना होती. पण शिवाजी महाराजांनी म्हणून सुरुवातीपासूनच अतिशय केअरफुली स्वराज्याची रचना करताना, ते बांधताना अशा पद्धतीने ती रचना केली, की शिवाजी महाराज असले काय, नसले काय, स्वराज्य कायम राहिलं पाहिजे. म्हणजे हल्ली आपण जे म्हणतो ना, की इंडिपेंडंट ऑफ ह्युमन बीइंग्स, अ बिझनेस शुड कंटिन्यू. आणि असं जर असेल, कारण ह्युमन बीइंगच्या आयुष्याला मर्यादा असते. तेवढंच काही बिझनेसला आता 200-200, 300-300 वर्ष चालणारे बिझनेसेस आपण बघतो. तर ते फाउंडर्स इतके विजनरी होते, की आपण जरी नसलो, तरी सुद्धा हा बिझनेस चालला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या प्रोसेसेस, पॉलिसीज या सेट केल्या त्यांच्या आयुष्यातच. आणि म्हणून आपण त्यांना विजनरी म्हणतो. आज शिवाजी महाराजांना इतका आदर का आहे आपल्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी? याचं कारण त्यांना कल्पना होती, की ही स्वराज्याची कल्पना कायम पुढे गेली पाहिजे. कायम आपण स्वतंत्र राहिलो पाहिजे. फक्त शिवाजी भोसले होते तोपर्यंतच महाराष्ट्र स्वतंत्र होता आणि एकदा ते गेले त्याच्यानंतर मग तो परतंत्र झाला. इतकी लिमिटेड व्हिजन नव्हती शिवाजी महाराजांची आणि म्हणून त्यांनी ज्या प्रोसेसेस घालून दिल्या होत्या, त्यात काही-काही जे किल्लेदारांसाठी नियम घालून दिले होते, ते असे होते, की रात्री एकदा किल्ल्याची दारं बंद केली, की किल्लेदाराने प्रत्यक्ष शिवाजी महाराज समोर आले रात्री रात्र झाल्यानंतर आणि त्यांनी किल्ल्याची दारं उघडायला सांगितली, तरी किल्ल्याचं दार उघडायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत. म्हणजे प्रोसेसेस, पॉलिसीजचा त्या स्वराज्याचा हा एक भाग होता, स्वराज्याचं रक्षण होण्यासाठी. कारण कोणीही तोतया बनून येऊ शकतो किंवा मग रात्री एकदा दरवाजे परत समजा कोणासाठी तरी उघडले, तर मग शत्रू घुसू शकतो, कॉम्प्रोमाईज होऊ शकते किल्ल्याची सेफ्टी वगैरे असं सगळं त्याच्यात खूप विचारांती त्यांनी हा नियम घालून दिला. आणि अ, आग्र्याला जाताना ते त्यांना असं वाटलं, की आपण हे टेस्ट करून बघावं ॲक्चुअली, की आपण नियम तर घालून दिलेले आहेत, पण हे नियम पाळले जातायत. आणि म्हणून वाटेवरच्या एका किल्ल्याकडे ते गेले आणि रात्र झाल्यावर गेले, आपल्या सैन्यासहित गेले आणि
शिवाजी महाराज म्हणूनच गेले. आणि त्यांनी त्या किल्लेदाराला सांगितलं, की "अरे, माझ्या मागे शत्रू लागलेला आहे. रात्र झाली असली आणि मीच नियम घालून दिलेला असला ना, तरी तुला आत्ता दरवाजा उघडावाच लागेल. तुला आठवतं पन्हाळ्याला सिद्धी जोहर पासून मी पळून गेलो, पण केवळ विशाळगडावर मी जाऊ शकलो आत किल्ल्यात, म्हणून मी वाचलो. तसंच आता मला किल्ल्यात जाणं गरजेचं आहे आणि आता शत्रू एका तासात आमच्या पाठीवर येऊन थडकेल. तोपर्यंतच काय सकाळ झालेली नसेल आणि नियमाप्रमाणे किल्ल्याचे दरवाजे उघडे नसतील. तुला आत्ताच उघडायला लागतील." तर किल्लेदार म्हणाला, "महाराज, नाही करता येणार. तुमचं मी प्राणपणाने संरक्षण करीन. तुमच्यासाठी प्राण देईन. मी तुम्हाला वचन देतो, की बाजी प्रभू देशपांड्यांसारखं अगदी जरी माझं झालं तरी हरकत नाही. पण मी किल्ल्याचे दरवाजे उघडणार नाही. नियम आहे तो. तुम्हीच घालून दिलेला नियम आहे." मग महाराज त्याच्याशी आर्ग्यू करायला लागले. "अरे, मी घालून दिलेला नियम आहे, पण मग आता मीच तुला सांगतोय ना तुझ्या समोर उभा राहून आणि तू असं काय मूर्खासारखं बोलतोयस? शत्रू माझ्या मागे आहे. मी जगलो पाहिजे की नाही? असं म्हणतात, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा. तू मरशील रे, पण तुझ्याबरोबर मीही मरेन ना." असं खूप शिवाजी महाराजांनी त्याला साम, दाम, दंड, भेद सगळं वापरून त्यांनी त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. आणि तो शेवटपर्यंत अडून राहिला, की नाही, मी नियमाप्रमाणेच जाणार. दरवाजे सकाळी उघडतील. आज जर माझ्या नशिबात गनिमांशी लढताना आणि तुमचं संरक्षण करताना मरण असेल, तर ते मला हसत-हसत मान्य आहे. पण मी तुम्ही घालून दिलेला नियम मोडणार नाही. असं मग शिवाजी महाराजांनी त्याला धमकावलं, त्याच्यावर ते चिडले. मग त्याला मारहाण सगळं केलं, पण किल्लेदार बदला नाही. तो म्हणाला, "महाराज, उद्या सकाळी किल्ल्याचे दरवाजे उघडतील." आणि शेवटी शिवाजी महाराजांनी ते सगळं नाटक सोडलं, सोंग टाकून दिलं आणि त्यांनी प्रेमभराने त्या किल्लेदाराला मिठी मारली. म्हणाले, "आता माझी खात्री झाली, की मराठी स्वराज्याकडे डोळा उघडून बघायची कोणाच्यातच ताकद नाही. कारण ते एका शिवाजीवर अवलंबून नाहीये. ते तुझ्यासारख्यांवर अवलंबून आहे, जे घालून दिलेले प्रोसेस आणि पॉलिसीज प्राणपणाने. मग प्रत्यक्ष शिवाजी समोर आला तरी पर्वा नाही." तर ही गोष्ट आता आपल्या बाबतीत रिलेव्हंट कशी आहे माहितीये का, की जेव्हा कॉन्फ्लिक्ट येतो ना, तेव्हा जिनी हा त्या किल्लेदारासारखा वागतो. म्हणजे जिनीला जे पढवलं गेलेलं असतं, जे ट्रेनिंग दिलेलं असतं, त्याप्रमाणे तो वागतो आणि ते ट्रेनिंग कोण देतं? कॉन्शियस माइंडच देतं आणि जिनी काहीही क्वेश्चन न करता ते घेतो. म्हणजे समजा जिनीला आपण सांगितलं, आपल्या अनकॉन्शियस माइंडला आपण सांगितलं, की साखर भरपूर प्रमाणात उगीचच खाणं, हे आरोग्याला हानिकारक आहे. मग असं जर सारखं-सारखं सांगितलं, तर आपलं अनकॉन्शियस माइंड तयार होतं. साखरेकडे आपण डुंकून बघत नाही. पण एखाद्या लग्नाच्या पार्टीला आपण गेलो आणि तिथलं डिझर्ट्स खूप विविध प्रकारची असली आणि खूप टेम्प्टिंग असली आणि खूप छान असली आणि खूप नावाजलेली असली, तर मग आपल्याला मोह होतो, की बाबा यावेळेला जरा थोडं-थोडं चाखून बघू सगळं आणि थोडं-थोडं 10 डेझर्ट्स थोडी-थोडी घेतली तरी किती होतात ती. आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं, की आपण डिझर्ट्स खाल्लीच पाहिजेत. पण त्यावेळेला जिनी उभा राहतो आपल्यासमोर. तो म्हणतो, "नाही खायची, नाही खायची, नाही खायची." सो जेव्हा आता हे कॉन्फ्लिक्टिंगच सिच्युएशन आहे की नाही? आपणच सांगितलेलं आहे जिनीला, की "नाही, नाही, साखर खायची नाही जास्त उगीचच." आणि आता आपणच म्हणतो, "नाही, नाही, साखर खायलाच पाहिजे. इतकं छान पार्टी आहे. इतके सगळे एन्जॉय करतायत. तर मी कसा मागे राहू?" सो धिस इस अ डायरेक्ट 180 डिग्री कॉन्फ्लिक्ट. अशा वेळेला जिनी गोज बाय इट्स ट्रेनिंग. जिनी त्या किल्लेदारासारखा आणि दॅट इज हाऊ जिनी ऑर आवर अनकॉन्शियस माइंड हँडल्स कॉन्फ्लिक्ट. पण आता हा दुसरा मुद्दा आपण समजावून घेतलेला आहे आज. पहिलं तर जिनीची लिमिटेशन्स बघितलेली आहेत. दुसरं म्हणजे त्याचं बिहेवियर बघितलेलं आहे, की कॉन्फ्लिक्ट हँडलिंग कसं असतं जिनीचं. आता याच्यात तिसरा प्रश्न काय उभा राहतो, की समजा जेन्युइनली जर काही जिनीच्या ट्रेनिंगमध्ये बदल घडवून आणण्याची अपेक्षा असली आणि जिनी जर असा प्रत्येक वेळेस अडून राहिला, की नाही तुम्ही जे आधीच बोलला होतात ना,
तेच बरोबर, मी त्याच्याप्रमाणेच जाणार. उदाहरणार्थ, आता असं म्हणतात, की पूर्वी लोकांना वाटायचं, की पृथ्वी सपाट होती. पृथ्वी गोल नाहीच आहे. असा लोकांचा विश्वास होता आणि अगदी 16व्या शतकात की 17व्या शतकात कोपर्निकस का कोणत्या माणसाने शोधून काढलं, की पृथ्वी गोल आहे. पृथ्वी सपाट नाहीये. मग आता आपला जो विश्वास होता तो बदलणं हेच योग्य आहे की नाही? तर येस, इन धिस केस इट इस नेसेसरी दॅट यू चेंज युअर बिलीफ टू द न्यूली फाउंड बेटर और ट्रूअर बिलीफ. पण जिनी जर असा अडून राहिला, की नाही मी बदलणार नाही. महाराज तुम्ही आधी सांगितलं होतं ना पृथ्वी सपाट आहे. आता तुम्ही मला किती आरडाओरडा करून सांगा, की पृथ्वी गोल आहे, गोल आहे, गोल आहे. मी पृथ्वी सपाट आहे असाच वागणार आणि त्याचप्रमाणे माझं एक्झिक्युशन करणार. तर प्रॉब्लेम आहे की नाही? म्हणजे आता आपल्याला हेही माहिती पाहिजे, अल्लाउद्दीनला हेही माहिती पाहिजे, की जर जिनीचं बिहेवियर असं असेल, तर इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट बिहेवियर, धिस न्यूली फाउंड ट्रुथ or the superior form of truth, how can I embed in Geni's mind? आधीचं जे त्याचा जो बिलीफ आहे, तो मी रिप्लेस कसा करू? आणि त्याची प्रोसेस काय? ही अल्लाउद्दीनला माहिती असणं आवश्यक आहे. तर ती प्रोसेस काय आहे? अधिक चांगल्या गोष्टीकडे कसं न्यायचं आपल्या अनकॉन्शियस माइंडला, हे आता इंटरव्हल नंतरचा जो भाग आहे, त्याच्यात आपण बघणार आहोत. आणि त्याच्यात थोडं आणखी डेप्थमध्ये शिकणार आहोत, की न्यूरल सर्किट्स कशी फॉर्म होतात, ती कशी डिलीट होऊ शकत नाहीत आणि न्यूरल सर्किट स्ट्रॉंगर कशी करायची आणि स्ट्रॉंगर न्यूरल सर्किट्स कसं वीकर न्यूरल सर्किट्सना सुपरसीड करतात. तर जीडीला त्याचं मन कसं बदलायला लावायचं हे आता आपण इंटरव्हल नंतर बघू. आपली या इंटरव्हल पूर्वीची वेळ संपलेली आहे किंवा संपत आलेली आहे. तर मी आपला हा सेशन इथेच बंद करतो. 10 मिनिटानंतर आपण परत लॉग इन होऊ. धन्यवाद.